नमस्कार, मी विशाल वसंत पवार, मंडळ कृषी अधिकारी कवठेमंकाळ आपल्या ॲग्रोकिंग टुरिझम या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आज आपण केळी तंत्रज्ञान याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तसेच जी यशोगाथा शेतकऱ्यांनी केलेली आहे त्याची मुलाखत घेणार आहोत. चला. नमस्कार. प्रथमतः आपली ओळख करून द्या. माझे नाव भूषण उत्तमराव भोसले, राहणार रांजणी, तालुका कवठेमंकाळ, जिल्हा सांगली. आपण या आता केळी बागेमध्ये आपल्या आलेलो आहे. याची कल्पना आपल्याला कोणी दिली? की आपली असं की आता काय लावायचं, ऊसाचं हे ते पाण्याचं नियोजन, परत काय लावायचं, म्हणजे कशाचं, म्हणजे पैसे वगैरे कशाच जादा होतील आणि रोजचं ताजं भांडवल कशाच येईल, ह्या हिशोबाने ती देशी केळीची लागवड केलेलं आहे. हे देशी केळीचं कसं रोज ताजं पैसे, रोजच्या रोज. ऊसाचं वगैरे कसं वर्ष टू वर्ष बिल यायला, त्याचं कसं एकदा चालू झालं ना कंटिन्यू तुम्हाला पैसे येत राहणार कंटिन्यू. आता आपली किती क्षेत्राखाली केळीची लागवड केलेली आहे? आम्ही पहिले स्टार्टिंगला 1 एकर लागण केली, असं वाढवत वाढवत 4 एकर पर्यंत आपली केळी आहे. 4000 झाड आहेत आपली. आता जी आपण ह्यासाठी जी जमीन निवडली, जमीन तयार करताना नांगरट केली किंवा रोटर मारलं, कोळपणी केली, कसं म्हणजे जमिनीचं नियोजन पहिलं कसं केलं सुरुवातीला? नांगरून घेऊन रोटावेटरनं सफे प्लेन करून घेतली आणि 4.5 फुटानं ट्रॅक्टरनं सरी सोडली, मोठ्या ट्रॅक्टरनं, आणि एक सरी सोडून त्याला खड्ड मारलं, थोडं एक वितीचं खड्ड मारलं, जो की त्या पिल्ल्याचा कंद बसल, खालचा कंद जो बुड आहे तेवढा बसेल इतकं छोटी छोटी दवरी मारून घेऊन 9x5 असं सरीतलं अंतर 9 ठेवलं आणि झाडातलं अंतर 5, अशा पद्धतीने. आता ही देशी केळीची रोपं, आता ही तुम्ही एवढी चांगली देशी केळीची बाग फुलवलेली आहे, मग याची रोपं कुठून उपलब्ध केली स्वतः? आम्ही पहिल्या स्टार्टिंगला जत तालुका रामपूर इथून पहिली रोपं आणली 1000. मग त्या 1000 मधलंच आम्ही परत आमचीच रोपं पुढे हळूहळू परत 800 लावली, परत 1200, परत 500, अशी वाढवत गेलो. असं परत आम्ही रोपं विकत नाहीत आणली, परत आमच्या बागेतली आम्ही चांगली रोपं निवडून आम्ही स्वतःच लावली. आता आपण शासकीय नियमानुसार 1.5 बाय 1.5 अंतर ठेवतो केळी बागेतलं. मग आता तुम्ही किती बाय किती अंतरावर म्हणजे ही लागवड केलेली आहे? आपली 9x5 असं 9 आहे आणि हे झाडामधलं 5 अंतर आहे. फुटामध्ये 9x5 फुटामध्ये. मग सुरुवातीला ज्यावेळी आपण जे हे लावले, सकर्स लावले त्याचे किंवा कंद लावले, त्यावेळी खत मात्र काय रासायनिक खत किंवा सेंद्रिय खत काय वापरलं? काही सुद्धा लावू, त्याचं काहीच विषय पहिल्या स्टार्टिंगला तर काहीच नाही. ज्या वेळा झाड फुटून वर आलं त्यानंतर 1-2 महिने त्याला मग शेणखत घातलं डायरेक्ट 2-2 पाट्या अशा. त्या सरी होती, अशी एक सरी होती, त्या सरीत घालून रोटावेटरनं सरी मुजवून घेतली, त्या पॉवर टेलरनं प्लेन करून घेतलं रान. मग आता ह्यामध्ये आता ही एवढी मोठी केळी आलेली आहे, ह्याला रासायनिक खताचा वगैरे काय डोस वगैरे काय देता का, किंवा काही सेंद्रिय खतं कोणती वापरता का या बागेमध्ये? आता सध्या सेंद्रिय जास्त करून आपण सेंद्रिय वापरलंय, रासायनिकचं काय कधी एवढा विशेष केला नाही ह्यामध्ये. त्यामुळे बागा आमच्या टिकून राहिलेल्या, बाकीच्यांपेक्षा आमच्या बागा सेंद्रिय असल्यामुळे टिकून राहिलेल्या. आणि माल पण चांगला पडतोय, क्वालिटी माल एकदम खायला म्हणजे कस्टमर आपलं एकदा नेलं ना की परत आपल्याकडे येते, दुसरे केळच घेत नाही. त्यावर कीड रोगाचा काही प्रादुर्भाव आढळून येतो का आपल्याला? किडीचा वगैरे आम्हाला फक्त करप्याचा प्रॉब्लेम वाटतोय बघा. ही पानं जी करपलीत ना, हे करप्याचा एवढा प्रॉब्लेम आहे. बाकीचा काय याला विषय नाही एवढा. याला फवारणी वगैरे आम्ही काही फवारणी तर कधीच करत नाही. फक्त खालनं काय असेल ते सेंद्रिय मधनं मुळीचं औषध सगळं पूर्ण ड्रिप सिस्टीम केलेली आता आपण याला दिसते का आपल्याला? पूर्ण ड्रिप मधनं आपण कुठली लिक्विड मायक्रोन्यूट्रियंट किंवा मायक्रो फर्टिलायझर जे असतील किंवा काही औषधं त्यामधनं सोडता का ते? नाही, मुळीचं फक्त औषध, मुळीचं औषध तेवढं सॉइल चार्जरचं ते ह्युमिक ऍसिडचा वापर केला जातो आणि ती सॉइल चार्जरची पोती घालते. आता ही बाग ती खत घालूनच माती लावल्या बघायला, कट्टा करून घेतला. आता हे तिसरं पीक आहे. पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी किती फायदा झाला तुम्हाला एकराला? फायद्याचं म्हणजे कसं आहे, आम्ही एवढं त्याचं म्हणजे हे करणं ते ठेवून अंदाजे तुमच्या पण फायदा आहे, 100% फायदा आहे. एक घड नाही म्हणलं 300-400 रुपये, 400-500 रुपये तर करतो. मग तुम्ही त्याच्यावर हिशोब करा की आमची इतकी झाड आहे ती कसं होत असेल असं. आणि किती टिश्यू कल्चरची केळी जी आहे आणि देशी केळी याच्यामध्ये कितीचा फरक पडतोय असं तुमचा अभ्यास आहे? टिश्यू कल्चरचं कसं आहे म्हणजे ना, ही कंद लावल्यामुळं कंटिन्यू चालू राहते ह्याचा. आणि ते टिश्यू कल्चरची 1 टाइम केळी काढते सगळी, म्हणजे एक टायमालाच येते सगळी काढायला. मग त्यावेळेला दर असो किंवा नसो ती दिलीच पाहिजे. ह्याचं तसं नाही. आज किती 20-30 गड काढलं
इथं स्टॉलवाल्यांना दिलं तर आपलं रेट फिक्स ठरलेला आहे 40-45 रुपये किलो. आणि वन टाइमला कसे करते 25 रुपये किलो, 28 रुपये लईतले तेवढं. मग का तर माल द्यायचाच असतोय, हे ठेवून चालत नाही. माल पुढे गेला तर मग परत घेत नाहीत. म्हणतात ते टिश्यू कल्चरचे आम्ही कधीच हे केलं नाही. आमच्या हायशी स्वतःचीच पिल्लं काढून लावत राहिले. आता हे जी केळी आपण समजा हे घड चांगले आलेले आहेत, आता हे केळी तुम्ही काढल्या, पुन्हा ह्या जे पिकवायच्या म्हटलं तर तुम्ही रसायनामध्ये म्हणजे रसायनाचा वापर करता की घरगुती पद्धतीने? घरगुती पद्धत. आपली घरगुती पद्धत असल्यामुळे आपली कस्टमर फिक्स आहे. घरगुती पद्धत, केमिकलचा वापर अजिबात केमिकलचा नाही. डायरेक्ट असं आज काढली ना 2-3 दिवसानंतर कलर येतोय पीक. अशी पोती वगैरे झाकून ठेवायची आणि पिवळा पण अगदी चांगलं पिकतंय व्यवस्थित. कुठं विकताय हे? आम्ही म्हणजे कसं स्टॉलवाल्यांना देतो. स्टॉल फिक्स स्टॉलवाले आहे ते 4-5 जण. ज्या वेळेला नेल त्यावेळेला वजन केलं की पेमेंट. मग आता तुम्ही आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याविषयी काय सल्ला द्याल बाबा? देशी केळी लागवड करावी की जी नाईन आपली आहे? सल्ला म्हणजे माझ्या मताप्रमाणे काय विषय आहे, ज्याला मोकळा माणूस आहे त्यानं देशी केळीचं कंद लावलं तर चालेल. आणि ज्याला केळी करायचं वन टाइम जायला पाहिजे तर टिश्यू कल्चर लावलं पाहिजे. ज्याच्या घरात माणसं आहेत तिने हे केलं तर चालतंय असं. आणि ज्याच्या घरात जर माणूसबळ कमी असेल, ह्याला माणूसबळ ज्यादा लागतं. का तर रोजच्या रोज बागा फिरायला पाहिजे. रोज 2 दिवस जर नाही फिरला तर 2-3 फाण्या तुमच्या आरामात पाखर खाऊन जाते पिकलेले. आणि तशी गावतीच पिकलेली केळी 2 दिवस नाही फिरलो तर मग ते शेतकऱ्याचं नुकसान आहे. 100-150 रुपये 3 फाण्या खाल्ल्या 50 रुपये डझन केळी धरा. आणि पक्षी कसं एकदम म्हणजे झाडाला माल पिकला म्हणजे तो एकदम चांगला क्वालिटीचा असतो या. आणि तेच पिकलं की मग ते शेतकरी 100-150 रुपये नुकसान. मग ह्या झाडात 100-150 रुपये गेलं, त्याचं खाणं पिणं 100 रुपयेच गेलं. मग त्याचं मायनसच गेलं. आणि परत त्या झाडाला मग कव्हर वगैरे करता येत नाही का? कव्हर करता येतोय पण आपल्याकडे ते उपलब्ध मिळणं झालं. पिशवी कव्हर करतात होईना झाले. मग आपल्याकडे केळीचं प्रमाण कमी आहे ना. जळगाव साईड इकडं कसं काय पाहिजे ते मिळतंय तिकडं. मग इकडं त्याला लागणं खत सुद्धा मिळत नाही तिकडं आपल्याकडे. म्हणजे जर ही करायचं झालं तर त्यांच्या शेड्यूल प्रमाणे ते जळगाववाल्यांचं शेड्यूल आलतं. पण त्याचं इथं त्या खतांचं नाव सुद्धा माहित नाही. इथं खतवाल्यांच्या दुकानात गेल्यावर मग तिकडची ती बागा जास्त असल्यामुळे तिकडे चालते ना. नाही पण देशी केळी आता तुम्ही म्हटलं की पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने. हो सेंद्रिय पद्धतीने म्हणजे एकंदरीत ह्यात आपल्याला नफा दिसून येतोय. होय. मग तुम्ही आता इथं ती म्हणा ही पाचट चुरा करायची मशीन असती ना, अजून ह्याच्यामध्ये सेंद्रियला आम्हाला खर्च कमी आला असता. ही पाचट चुरा करायची मशीन नाही इथं. मग तुम्हाला जे आता पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन महाराष्ट्र शासनामार्फत राबवलं जात आहे, त्यामध्ये आपण गोकृपा अमृत किंवा 10 ड्रम थेरी आपण शेतकऱ्यांना सांगतोय किंवा आपण जीवामृत तयार करून धावतोय. मग तसं तुम्हाला काही या बागेसाठी आता सेंद्रिय पद्धतीनं आम्ही तुम्ही करताय तर आम्ही तुम्हाला सांगितलं तर याचा बाबांनो तुम्ही वापर करताल? जीवामृत वगैरे मी पहिले केलेला आहे ते. मी पहिली नवीन स्टार्टिंगला थोडी बाग होती ना त्यावेळेला करत होतो. पण आता कसं व्हायला लागले की रोज काढणं केळी परत पोच करणं त्या ह्यानं मला होईना. त्यामुळे मी डायरेक्टली विकतच घेतोय म्हणजे सेंद्रिय मधलं. आता कसं होतं माहितीये का, तुम्ही विकत घेताय तो तुमचा नाहक खर्च होतोय. पण जीवामृत एकदम साधी सोपी पद्धत आहे. आणि त्यामध्ये कसं आहे की तुम्ही स्प्रेइंग केलं पाहिजे किंवा आळवणी केली पाहिजे असं काही नाही. जर तुम्ही त्याचं लिक्विड तयार केलं आणि व्यवस्थित जर ते गाळून घेतलं तर तुम्ही ते ड्रिप मधून सुद्धा सोडू शकताय. मग तुम्हाला असं वाटतंय का बाबा इथून पुढे केलं पाहिजे? चांगलं आहे ते केल्यावर पण केळीला 1 नंबर रिझल्ट आलाय मला. चकाकी येते, माला शायनिंग येते, गोडी पण मस्त एकदम आणि माल पण चांगला टिकवून पण क्षमता चांगली आहे ती. फक्त ती करणं थोडं तापदायक आहे. म्हणजे परत शेतकऱ्याला कसं जास्त म्हणजे हे असल्यामुळं ही होत नाही, करणं शक्य होत नाही ते. पण ती केलेलं चांगलं आहे शेतकऱ्याने. इथून पुढे आपण ती तुमच्या मार्गदर्शनाखाली करू आपण ते. आणि शेतकऱ्यांना काय तुम्ही म्हणजे आवाहन कराल महाराष्ट्रातल्या देशी केळी लागवडीविषयी? आता सांगितलं ना की देशी केळीची लावायला कसं की माणसं असतील तर ही पद्धत चांगली आहे. रोजच्या रोज तुम्ही काढून विकू शकता, रोजच्या रोज तुम्हाला पाहिजे. आणि ज्याच्या घरी माणूस बळ कमी आहे त्याने आपलं टिश्यू कल्चर लावून वन टाइम हार्वेस्टिंग होऊ शकते, त्याचं काढू शकते. म्हणजे खायला चांगली. आता देशी केळी नाही देशी केळी ऐकते का? देशी केळी म्हणजे देशीच आहे ना. कुठलं जरी झालं तर व्हरायटी केळीचं जर राहू दे, कुठलं पण घ्या तुम्ही, कुठल्या पण याच्या म्हणजे कडधान्याचं घ्या, परत आपल्या चिकनचं देशी कोंबडीचं घ्या,
देशी कोंबडीचं चव आहे ना, देशी केळीच क्वालिटीचं राहणार ना. आणि ही तुम्ही पिकलेली केळी आमची 8 दिवस ठेवा, तुम्हाला एक डाग नाही मिळणार. आणि जेवढी पिकल तेवढी साल बारीक निघणार, मऊ एकदम. आणि तुम्ही वसई ठेवा, 2 दिवसानंतर वास यायला चालू होते, काळी पडते सगळे. ह्याचा फरक आहे ना, देशी केळी आणि वसई केळी ह्याचा फरक आहे. आम्ही ठेवून बघितले, 18 दिवस नाही 10 दिवस केळीला काय सुद्धा होत नाही. अशी केळी एकदम फ्रेश. आणि जितकं पिकल ना तितकी साल बारीक एकदम मऊ. आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.